मुख्यमंत्री, मैं आपकी लाडली बहन बात कर रही हूँ। आपने हमारे लिए जो 1,500 रुपया दिया है, जो बहन के लिए, वो एक हाथ से दे रहे, एक हाथ से हमारा घर छीन दे। तो हमारी यही आपसे विनंती है कि जो 1,500 आप हमें देते हैं, वो ना दे के हमारे बहन लोग का घर बचाओ। तर मुख्यमंत्र्यांना असंच सांगणं आहे की आम्हाला आमचं राहतं घर बँड्रा ईस्ट मध्येच द्या. आमच्या लाडक्या बहिणीची हीच अपेक्षा आहे. आम्हाला तुमचे 1,500 पण नको आणि 1,000 रुपये पण नको. आम्ही मुख्यमंत्र्यांची लाडके बहीण असतो, आम्हाला काही त्याचं काही मिळत नाही वगैरे काही नाही. पण आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्ही राहत्या ठिकाणी राहतो आहे, त्या ठिकाणी 2 त्याच्यानी आम्हाला जर घर मिळत असेल तर खूपच त्याचं चांगलं होतं. शासकीय वसाहतीच्या इमारती आहेत, त्या इमारती तोडून आता तिकडे हायकोर्टाचं बांधकाम चालू आहे. याच विभागामध्ये गौतम नगर स्लम सोसायटी आहे. जर तिकडे हायकोर्टाचं काम झालं नसतं तर एसआरएच्या मार्फत लोकांना तिकडच्या तिकडे घरं मिळाली असती. पण आता हायकोर्टाचं काम सुरू असल्या कारणानं या गौतम नगरच्या रहिवाशांना निष्कासनाच्या नोटीस पाठवण्यात येत आहेत. यांना पीडब्ल्यूडीच्या मार्फत जी घरं देण्यात येत आहेत ती मालाड मालवणीला 200-230 स्क्वेअर फुटाची घरं देण्यात येत आहेत. अध्यक्ष अर्ध्या मिनिटात. त्यामुळे आमची अशी विनंती आहे पीडब्ल्यूडी मिनिस्टरना की त्यांना वांद्रे विभागातच तिकडच्या तिकडेच त्या सगळ्यांना घरं देण्यात यावी. तोपर्यंत त्यांना कृपया एव्हिक्शनच्या नोटिसेस देण्यात येऊ नयेत.